देवमंगला 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 भावुराला काय करू देवन लगे देवन लगे साठवणाची रुंधरे देव घ्या फुका देव घ्या फुका देव घ्या फुका देव घ्या फुका नरगे रुका मूल काही देव न लगे देव न लगे साठवणाची प्रस्तुत चिंतनरूपी सेवेकरिता उच्चारित केलेल्या अभंगामधून आपलं कर्तव्य पार पाडत असताना आलेला एक प्रकारचा अनुभव तुकोबरा या अभंगामध्ये प्रतिपादन करत आहे. चिंतनरूपी सेवेला आरंभ करण्याअगोदर अल्पसा परिहार देणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे कोरगाव या ठिकाणी चालू असणारा आपला अखंड हरिनाम उत्सव ज्यांच्या कृपा आशीर्वादाने चालू आहे राज्याचे महानिरू आपल्या परिसराचं वैभव आपला अधिष्ठान गुरुबा काकांच्या कृपा आशीर्वादाने तसेच एकूणवासी हरिभक्तपरायण विश्वनाथ जाधव महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने व हरिदास शिंदे महाराज सोलापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असणारा हा भव्य आणि दिव्य स्वरूपातील अखंड हरिनाम उत्सव ज्या निमित्ताने चालू आहे भक्तश्रेष्ठ हनुमानजींच्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने असल्यावर हनुमानजींचा अधिकार भक्त एकूणच भक्तगणामध्ये श्रेष्ठ आहे. कारण हनुमंतरायांनी भक्तीचा पराक्रम दाखवला. भक्ती कशी असते भक्ती कशी करावी हनुमंतरायांनी दाखवलं. मंत्र तुकोबरायांनी शरण शरण हनुमंता तुम्हारो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा शुभडा. हनुमानजींच्या जयंती उत्सवामुळे हा अखंड हरिनाम उत्सव आहे. मी तुम्हाला विचारतो ऐका. कोणतंही गाव असू द्या त्या गावामध्ये इतर देवतेची मंदिरे असतील नाही तर नसतील पण हनुमंतरायांचं मंदिर नाही असं गाव तुम्हाला शोधूनही सापडणार.
का बरं? काय कारण आहे याला? इतर देवतेची मंदिर असतील कदाचित नसतील हे, पण हनुमंतरायांचं मंदिर नाही असं कळवा आणि 1000 रुपये मिळवा. दाखवता येईल का असं गाव? का बरं? कशासाठी हनुमंतरायाचं मंदिर आहे? कशाकरता हनुमान जयंतीचा उत्सव करायचा? काय कारण आहे? थोडक्यात उठा. आपल्याला ताकद कमवायची का सांभाळायची? कळतंय का बघा? मी हनुमंतरायाबद्दल बोलायला. कशाकरता हनुमंतरायाचं मंदिर आहे? आपल्याला ताकद कमवायची का सांभाळायची? कमवायची नाही, अगोदरचीच आहे, पण सांभाळायची. काय करायची? सांभाळायला आली तर कमवायची गरज नाही. आणि ही सांभाळायची ताकद आपल्याला हनुमंतरायाकडून मिळणार आहे. काय ताकद आहे? कामवानवळी काळ घातला तया माझी कपी कोळी. काय हनुमंतरायांचं शरीर बघा, शरीर कवळे ब्रह्मांड आम्हाला दोन्ही सूक्ष्म देहाचा विचार केला तर काम ताब्यात आहे, जग कामाच्या ताब्यात आहे आणि काम हनुमंतरायाच्या ताब्यात आहे. जो कामाच्या ताब्यात आहे तो पराधीन आहे आणि काम ज्याच्या ताब्यात आहे जग त्याच्या ताब्यात आहे. त्याला कोणाच्या ताब्यात राहायची गरज? आणि तो काम हनुमंतरायाच्या ताब्यात आहे. कामावर सत्ता मिळवली आपल्याला. आपला सगळा ही